कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून माध्यमिकला इंग्रजी, गणित, विज्ञान या 3 विषयांची शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षण विभागाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी या शाळेला कुलूप ठोकले आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत 5वी ते 10वी चे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, मात्र संपूर्ण शाळेचा गाडा हा कमी शिक्षकांवर सुरू आहे। यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही। आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळू नका अशा घोषणा देत पालकांनी शाळा परिसरात आंदोलन सुरू केले। घटनेची माहिती मिळताच केंद्र प्रमुखांनी तात्काळ शाळेला भेट दिली। जोपर्यंत शाळेत कायमस्वरूपी नवीन शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी भूमिका पालक ग्रामस्थांनी घेतली होती। 12 ऑगस्ट रोजी नाचनवेल येथे झालेल्या ग्रामसभेत देखील या संदर्भात ठराव घेण्यात आलाय। शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत टाळे लावण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलाय। या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल येथे नाचनवेल ग्रामस्थांनी अचानक दुपारी येऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला। 5वी ते 10वी प्रशालेमध्ये एकूण 277 विद्यार्थी शिक्षण घेत असून 5वी ते 9वी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या आहेत, परंतु 2022 पासून इंग्रजी, विज्ञान आणि गणित या महत्त्वाच्या विषयाला शिक्षक नाही आहेत। त्यातच काल प्राथमिक शिक्षक श्रीमती निकम मॅडम यांचं सुद्धा समायोजन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं दुपारी गावकऱ्यांनी येऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे।